खांदी पताका घेऊनी वारी पंढरपूरची वारी म्हणजे काय? वारी म्हणजे कुठल्या तीर्थांची यात्रा नव्हे, देवादिकांची जत्रा नव्हे, तर वारी म्हणजे वारी पाप फेडण्यासाठी, दोष निवृत्ती होण्यासाठी, पुण्यार्जन करण्यासाठी केली जाते ती तीर्थयात्रा. पण वारी ही फक्त आणि फक्त आपल्या प्रिय प्रभूचं प्रेमसुख घेण्यासाठी केली जाते. काशीची यात्रा केली जाते, हिमालयाची यात्रा केली जाते, गंगेत स्नान केलं जातं. पण ते कशासाठी? मोक्ष मिळवण्यासाठी काशीची यात्रा, दोष घालवण्यासाठी हिमालयाची यात्रा, पाप फेडण्यासाठी गंगेत स्नान. हेच जरी खरं असलं, पण या सर्वांमध्ये एक एक दोष आहेत. पण ते पंढरीच्या वारीत दोष नाहीत. कुठले दोष आहेत? ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायात याचं चिंतन सांगताना म्हटलं, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर ते गावी. हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होय, तैसे शुचित्व नव्हे सज्जनाचे. शुचित्वे शुचिगंगा होय आणि पाप ताप ही जाय, परी तेता आहे बुडणे एक. खोलिये पारुणे निजे आणि भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मोरता मोक्षू. संतांचे नियंग लगे पापा ते जिनने गंगे, तेने संत संगे शुचित्व कैसे. काशीची यात्रा ही मोक्ष मिळवण्यासाठी. म्हणून काशीचं दुसरं नाव आहे मोक्षपुरी. काशीला गेलं की मोक्ष मिळतो, पण कसा? गेलं म्हणजे मोक्ष मिळतो अशातला भाग नाही. काशीत जावं आणि काशीत जर आपला मृत्यू झाला तरच आपल्याला काशीत मोक्ष मिळतो. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर ते गावी. काशीत जाऊन मारावं आणि मग मोक्ष घ्यावा. गंगेत जाऊन आपण पाप फेडतो, पण गंगेत सुद्धा एक दोष आहे. गंगेत गेलो, स्नानाला गेलो, गंगेत स्नान केलं, ज्यांना पोहता येतं त्यांचं ठीक आहे, पण ज्याला पोहायलाच येत नाही त्याचं काय? शुचित्वे शुचिगंगा होय आणि पाप ताप ही जाय, परी तेता आहे बुडणे एक. ज्याला पोहायलाच येत नाही त्यानं गंगेत डुबकी मारली आणि वाहूनच गेला तर. पण पंढरपूरच्या वारीत मात्र तसं नाही. तिसरं सांगितलं, हिमालयात जातो कशासाठी? दोष घालवण्यासाठी. हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होय, तैसे शुचित्व नव्हे सज्जनाचे. हिमालयात आपण जातो, पण मला सांगा, हिमालयात जाणं सोपं आहे का हो? एवढा उंचच्या उंच डोंगर, जाता जाता कुठे पाय सटकला आणि दरीत पडलो तर? परी जीविताची हानी होय. पण पंढरीच्या वारीत मात्र तसं नाही. काशीची यात्रा मोक्षासाठी, हिमालयाची यात्रा दोष निवृत्ती करण्यासाठी, गंगेत स्नान पापताप घालवण्यासाठी. पंढरीची यात्रा ही या कशासाठीच नाही. पंढरीची यात्रा कशासाठी? चला रे वैष्णव हो जाऊ पंढरीसी, प्रेमामृत खून मागू त्या विठ्ठलासी. जर एक दुसरा विचार करा, काशीला न जाणं ठीक आहे, हिमालयात न जाणं ठीक आहे, गंगेत स्नान न करणं ठीक आहे, पण इकडं न जाता पंढरीलाच का यावं? पंढरीत आल्यावर मोक्ष मिळतो का? पंढरीत आल्यावर दोष निवृत्ती होते का? पंढरीत आल्यावर पाप ताप जातं का? संत मायबाप म्हणाले हो. त्यासाठी काशीची, हिमालयाची, गंगेची आणि अन्य तीर्थांची यात्रा करण्याची काय गरज आहे? म्हणजे यात्रा करणं चुकीचं नाही, पण पंढरीच्या या वारीला येणं मात्र आवश्यक आहे. पंढरीची वारी केल्यावर मोक्ष मिळतो का? निश्चितच मिळतो. पण भूमिका अशी आहे, एकतर वारकऱ्यांना मोक्ष मुक्ती याची गरजच नसते. भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा अनुलाता, तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे. वारकऱ्यांना मोक्षाची गरज नसते, पण मोक्ष जर हवाच असेल, तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. आम्ही पंढरीच्या वारीला गेलो आणि पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेतलं, मोक्ष देखिल्या कळस. पंढरीकडे पाहिलं, कळसाकडे पाहिलं तरी मोक्ष. दुसरं, पंढरीत गेल्यावर दोष जातो का? निश्चितच जातो. तुकाराम महाराज म्हणाले, दोष हे जातील सकळ जन्मांचे, पाय हे देवाचे न सोडवे. पंढरीच्या वारीला गेल्यावर दोष जातो,
फक्त एकाच जन्माचा नाही, जन्मोजन्माचा दोष जातो. आणि पंढरीला गेल्यावर पापताप जातं का हो? अगदी सहज जातं. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. पंढरीला गेलो, संत मायबाप्पांची भेट झाली, पाप ताप दैन्य जाय उठा उठी. झाली या भेटी हरिदासांची. संतांची भेट घेतलेली पाप ताप उठा उठी जात, सहजासहजी जात. अजून एक संतांचं प्रमाण आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. पंढरीची वारी करायची नाही तर मग कशासाठी करायची? पंढरीची वारी फक्त आणि फक्त आपल्या प्रभूचं प्रेमसुख घेण्यासाठी, आपल्या प्रभूला प्रेमानं आलिंगन देण्यासाठी, त्या प्रभूचा प्रेम बोध घेण्यासाठी वारी. वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही.